नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर। तर तुमका थंबनेलवरनं समजलं असतं की चला मुंबईची सुट्टी संपलेली आणि आता आपण जातला काय गावात। तर आता आपण निघतलो 1 वाजता। तर आता जरा कसं सकाळी निघणार होता, पण सकाळी कसं त्या घोडबंदरकडे ट्रॅफिक असताना तर म्हटलं जेवून निघूया। तर आता निघतला आणि कसे कसे खायच्या रूटने आम्ही जातलो होता तुमका सगळ्या व्हिडिओ बघूक मिळतला। चला तुमचं जास्त वेळ नाही, डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते। लोक गावसून मुंबईत लोणचं आणतात। लोक रे गावसूनच आंबे आणलेले मित्रांनो, आणि यांनी होय घातलं ताच आम्ही आता मुंबईच्याच आंबे होता आणि ते आम्ही आता गावात घेऊन जात आहोत। हा बघा लोणचा, अर्धे बहुतेक बॅगे आपले नेऊन झालेले आहेत घराकडे, आणि थोडेफार बॅगे आहेत ते आता आपण घेऊन जातो। आता पटापट जेवूया मस्त की घराकडे, म्हणजे गाडीत पटापट जेवूया आणि निघूया। ही कोण आली? रुच्चू, तू येतेस गावी? आम्ही चाललो, दादा चालला, दादा गावी चालला। 1 तासाने नाही, 10 मिनिटांनी। मित्रांनो गाडीनं पाटणानं सगळी पाठची डिक्की फुल झालेली आहे, म्हणजे ते 2 सीट असतात ना मागचे ते झोपवलंय आणि ती पण फुल झालेली आहे। आता ह्या सामान किती आता बघा अजून, आणि आतमध्ये अजून 2 बॅगे होतील। गावात जाणारी मंडळी जेव बसलेली आहे बघा। पावट्याची भाजी, मुळ्याची भाजी खाते स्वरची आजी। वा वा वा, मस्त जमलंय मला। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ते बघा सगळे एवढे ह्याच्यापेक्षा डबल बॅगे गाडीत भरून झाले। तुमका आता खाली जाऊन दाखवते मी। स्पेशल आम्ही आता माणूस घेतलो आहे बघा, आकाश। किती एवढे बॅगे आम्ही नेऊ शकत नाही खाली, म्हणून तर बघूया कसे फिट होतात। इथे बहिणी रडतायत बघा, डोळे बघू शकता तुम्ही, लाईटीत बघा। कोचतय नाव। तर चला सद्गुरूंका पाया पडून आम्ही आता निघताव, आमच्या जर्नीक सुरुवात करताव। बघा हा स्वरचा मित्र आहे इकडचा, हाय कर श्रेयांश। तर त्याला सगळं सोडायला काय आता सामान वरती ते बघा, इथे सामान ठेवलंय। आता हा गेटची चावी आणायला गेलाय आकाश। हा गेट उघडला की तकडनं गाडी आणून लावतोय, गाडीत सामान भरलाव की आहे ना निघाला। ते बघा इथे पार्किंग मध्ये लावलेली आपली गाडी बघू शकतास तुम्ही, नेहमी मेंटेन असता। हे असंच मगाशी टाकून गेलेले वरती, म्हटला गरम होतला ना, डॅशबोर्ड तापतला उगाच तरी, म्हणून मग ती चादर टाकून गेलेलं आहे। तर जरा गाडी चालू करून हवा बाहेर काढूया। बाप्पाचं नाव घेऊन गाडी स्टार्टर मारूया मस्तपैकी। गणपती बाप्पा मोरया। थांबा, हवा आधी बाहेर काढूया गाडीतली, गरम हवा आधी। बरोबर बघा 1:09 झाले तरी अजून निघता का आमका 10-20 मिनिटं लागतली। गाडी आयडलवर येऊ देत, मग त्याच्यानंतर आपण त्या तकडी त्या साईडला गाडी लावूया। मस्त मजा येईल मुंबईत, भारी। आणि यांचा काय चालला होता बघा, हे रेस लावतं आता, एका लाईट देते कसे धावक तयार राहिलेत बघा। गाडी आणते की नाही याची वाट बघू होते। तर चला बाय बाय विरार। तर बघा मागे फुल पॅक झालेलं आहे, फक्त एवढंसं चौकोन ठेवलेलं आहे कारण मागच्या काचीतनं मागच्या आरशातनं दिसावया म्हणून। ए शावनी ते शूज आहे टाक, ए ती पिशवी आहे टाक। आई अकडनं बसा या साईडने, ही बघ ही आहे टाक बुटांची बघ। हा त्या साईड का टाकूया।
अरे अशी ठेवू नको. चला बाय 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 बाय. चला झाली सगळी पॅकिंग वगैरे झाली. सगळे भाऊक झालेत. मस्तपैकी निघूया. तर बघूया कधी पोचता होते. सगळी मागचा मागे पूर्णपणे सामान असा. मी यायच्या आधी लगेच श्रावणीने डोळे पुसले इथे. दीदी बाय. चला बाय बाय बाय. कधी कधी तर बघा सगळ्यांका बाय करून निघाला. इलेक्शन आहे ना. अरे बाबू शाळा. चला आता हे बघा सगळे निघाला आम्ही. गणपती बाप्पा जय सद्गुरू. बरोबर 21 झाले निघापर्यंत. आता आम्ही दुपारची वेळा म्हणून अकडी नालासोपारा मार्गे जाता. In 200 meters, turn right onto Nana Nani Park Road. थांबा थांब श्रावणी. तर श्रावणी पिचकू आणूक जातात. तर कशा ऐकता तुमका रात्री समजताला, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. पिचकू म्हणजे सॉस. बराच काय तर सामान आणलं. हा यो जेवलो नाही खरा. तर चला इथनं निघूया आपण. तुला नाही ते नंतर मेना जरा हे झालं की. ना फ्रुटी आहे बस. हा फ्रुटी आहे ना. In 150 meters, turn right onto आता Nana कशाला आता Nani Park फ्रुटी Road. खाणार आहेस ना. संगीत आधार कार्ड माझा. Turn right onto Nana Nani Park दिलेला. Road. तर आता तुमका सांगितल्याप्रमाणे आपण ना ह्या साईडने जातो नाला सोपारा मार्गे. सकाळचा किंवा संध्याकाळचा तकडनं येऊ नको, भरपूर ट्रॅफिक असता. In 600 meters, हे बघा मित्रांनो, आम्ही आता ठाण्यात पोचला आणि ठाण्यात आता सीएनजी भरून घेऊया. ऑनलाईन पंप असा आपलं सीएनजी असा जास्त बसतलो नाही, पण हे भरून घेऊया. आहे ना आता डायरेक्ट आम्ही मग ह्याच्या मार्गे जाताला, पुन्हा मार्गे. कसे जातो ते तुमका सांगता आणि तोच रूट पकडा, लवकर पोचतालाच गावात. कारण जो पेन मार्गे जो रस्तो आहे ना तो रस्तो खराब आहे त्याच्यामुळे. तर आता आपण आहे ना सीएनजी भरणार आणि निघणार गावी. बघू शकतास 75 रुपये असा. आणि आता बघूया किती बसता. आपल्याकडे काय 1-2 किलो बसलो तरी भरपूर आहे, कारण हाय कसं ऑनलाईन असल्यामुळे प्रेशर बरं असतो. हा 200 जो प्रेशर आहे, एवढं पण नाही जास्त. 1 किलो पण बसता की नाही काय माहिती आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण रस्तो घेतला ना पुन्हा बेंगलोर हायवे. आहे ना आपण एक टोल देणार आणि थैना मग एक रस्तो जाता खाली खालापूर मार्गे वाटत ना तो. जर तुम्ही व्हिडिओ बघतास ना डिटेल तर तुमको खूप उपयोगी पडणार. गावात जातास तर असे रस्ते पकडा, कारण तुम्ही पेन बिन करत गेलास ना मानगाव करत तर तो रस्तो लय खराब आहे. मध्ये मध्ये अजून झालो नाही, कारण आम्ही येताना त्याच रस्त्यात नेला म्हणून तुमका सांगतो. मागच्या मिंगला जेव्हा मेमळ्यात दिला ना मुंबईत तेव्हा ह्याच मार्गे इलेला. आमका माहिती आहे रस्तो पण चांगलो आणि त्या जरा हायवे पेक्षा बरवा. अकडी हायवे गेलास ना या की तुमका आता इमॅजिकाचे बोर्डिंग हे दिसतले सगळे. पुढे इमॅजिका आहे ना. आम्ही कधी गेला नाही इमॅजिकात. आणि आपलं मुंबई गोवा महामार्ग म्हणजे सगळंच झालो नाही, पण जो काय हा झालो तो व्यवस्थित आहे. अगदीच नाही असं काय नाही,
पहिल्या दिवशी हालत लय बेकार होती. तुम्ही खालापूर मार्गे खाली गेलास ना की थैना अगदी ह्याच्या तागत संगमेश्वर तागत पूर्णपणे आपलं मुंबई गोवा रस्तो झालेलो असा. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाही. आणि संगमेश्वरात मग तुम्ही बस स्टँडच्या थैना आतमध्ये घुसायचा, वाटोळ मार्गे जायचा. या लक्षात ठेवा. संगमेश्वरमधून तुम्ही जर रेग्युलर रस्त्याने गेलास तर तुमची हालत खूप बेकार होती, गाडीची पण आणि तुमची पण. लय रस्तो खराब आहे. पण आता तुमचा व्हिडिओ खरोखर खूप म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह असा. बघितलास ना तर व्यवस्थित तुमचा प्रवास होतो. गाडीवर कसले सरसरावीत जातात बघा, पण समृद्धी हायवे पेक्षा कमीच. पण तोच स्पीड आकडी, पण तोच स्पीड हा 100-120 तो स्पीड हा. जरा बाबूक सुसू झालेली, सुसू ब्रेकसाठी थांबलेला आम्ही. चला डायरेक्ट सुसाट. बघा ह्यो पहिलोच एकच बोगदो लागतो आमका. पुण्याक जर तुम्ही तकडी त्या साईडला जात असाल तुमका अजून बोगदे लागतात. आपल्या घेऊ एकच लागतो ना. आणि बोगद्यात थांबा विमा नको कधी, कारण मागण्या येणारी गाडी सुसाट असतात. थांबणार नाही. रस्त्याच्या बाजू फुला मस्त. बाबू मस्त लाईट बीट भारी आहे. प्रकार काय बस ना. जायचं लागतं. चला तर आम्ही एक टोल लागलो आमका. आणि आता आम्ही इकडून खोपोली जाण्याचा मार्ग आला. फूड प्लाझा पुढे राहुला आईना जायचं लागतं. तिकडून आम्ही बाबू फूड प्लाझा पुढे राहुला. बाबू खावतो होतो बर्गर. नाही जाऊ शकत तिकडनं, मग पुढे कट नाही, वळून पूर्ण यावं लागेल. तो असं काय उलटो त्याच समजत नाही कसा गेलो तो. आणि उलटो घुसलो खरं. म्हणजे येण्याचा मार्ग जाण्याचा. अकडी हो अकडी काय करतो तो जाऊन पुढे. तर हे बघा आम्ही आता ते सगळा बुलबुलैया क्रॉस करून आमचा रस्ता पकडला. त्याच्यावर जवळ असा लिहिलेला असला पेन कडे जाण्याचा मार्ग. पेन हा आपण हा येताना हा काहीतरी खालेला ना. इकडे खालेला आतमध्ये तिकडे पाटी नाही, फाट्याच्या जरा आधीच खालेला. मस्त मस्त अशी दुकानं आहोत, हॉटेल आहोत. पण बाबू काय हवा बर्गर. पण तो अकडे मिळाला असं काय वाटत नाही. चला तर यो रस्तो आम्ही म्हणजे काय यो रस्तो कसो हा तो आम्ही तुमका सांगूच. म्हणजे चांगलो हा की कसा काय कारण तो रस्तो खराब आहे मित्रांनो. पेन ते मानगाव रस्तो तो जो येता ना आपलं पनवेल पेन बिन करून येतो तो पूर्ण रस्तो खराब आहे. त्या रस्त्याने आता ह्यो किती किलोमीटर आहे असो म्हणजे आपण हायवे किती किलोमीटर. 40 किलोमीटर. हा तर ह्या रस्त्याला आपण आता 40 किलोमीटर असा नंतर आपल्या हायवे मिळाला 66 NH 66. मित्रांनो हे बघा अगोदर ह्या रस्त्याक ना सीएनजी नव्हता, तर ह्या रस्त्याक पण सीएनजी असा. त्याच्यामुळे ह्या रस्त्यान येत असता तुमका सीएनजी मिळतलो असा. तुम्ही सीएनजी अकडी भरू शकतास. डायरेक्ट फाट्यावरनं अकडे आतमध्ये येईलच ना की जरा आतमध्ये येईल तुमका सीएनजी भेटतलो. अगोदर हे पंप नव्हतो, हल्लीच चालू झालो असतलो. कारण आम्ही जाताना ह्या रस्त्याने झालं नाही. आणि सगळी आणि समोर बघा जोशी वडेवाली आहेत, तर आता आमचे फॅमिलीवाले गेले. आता बघूया किती बसता तो. 1-2 गाडी काहीतरी कमी झालेले. 200 जो प्रेशर असा हे बघा. $220 प्रेशर हा. हे गाव कोणतं? देवनावे. तर देवनावे म्हणून हे गाव असा. आणि हय तुमका सीएनजी मिळतो आहे ना. सीएनजी बोलास की डायरेक्ट तुम्ही आता बाहेर गेल्यानंतर हायवे सीएनजी असतच. तर मित्रांनो सांगलंय काय ह्यो पंप आधी नव्हतो, ह्यो दसऱ्याक चालू झालो आणि 24 तास वालो असा. कारण 24 तास तुमका सीएनजी मिळतो. कारण कधी यावा, कारण मग ह्या आता रस्त्यानं आपल्याला टेन्शन नाही. अगोदर कायच नव्हता. हायना डायरेक्ट गेल्यावर पनवेलमध्ये सीएनजी मिळा. आता तुम्ही हय सीएनजी भरलात की नंतर काय बघू नको. आता माका जाताना पण काय टेन्शन नाही. आता गाडीचा पॉट फुल गेला. आपला काहीतरी पॉट फुल करूयात. हय घुसली काय खातात काय समजत नाही. एका वयो पिझ्झा आणि बर्गर होय होता. तर बघूया
आणि मी आता हयत ना जरा नायट्रोजन भरून घेतोय. थोडी कमी असतली कारण आपण चेक केलेली. तर 33 करतोय. बघूया आता चला. हे बघा जोशी वडेवाले आहेत थंय थांबलो आपण आणि त्याच्या बरोबर समोरच महानगर गॅस असा. तर ही आमची माणसं बसली. आता काय मागवल्याने या काय माहिती. हे काय मागवलात? पिझ्झा. अरे वा. आणि सँडविच. दसऱ्याक चालू झालो दसऱ्याक. हा तर हे बघा बाबू का हे गरम असणार सोन्या. बाबूसाठी पिझ्झा मागवला आणि आम्ही सँडविच घेतला. आणि हय आम्ही थांबला ना. आमका ती माहीत नव्हतं कारण आपण कधी इलेलंच नाही. आता समोर दिसता ना तुमका दाखवते थांबा. हे बघा या जा ना या इमॅजिका. हे बघा यांचे राईड वगैरे होते बघा. आणि त्यांची पार्किंग हया बसला तेव्हा आमका दिसलं. तर इमॅजिका हय आतमध्ये तुमका तकडीच ह्यो एक टोल क्रॉस करूनच यावचं लागतं. हे कसं आहे मस्त. होय होय. आई सँडविच कसा. हे बघा आता आपण चाय घेतलेली आणि चाय पण टेस्ट मित्रांनो जबरदस्त अशी चाय आहे. समोरच इमॅजिका आणि समोरच इमॅजिका तुमका दाखवलंय मी. राईड चालू आहेत. परत ही ट्रेन इली वरतीचा दाखवते. तर मित्रांनो हय तुम्ही नाश्ता करू शकता. जोशी वडेवाले आहेत ना. तर हे फक्त काय वडांचा विषय नाही हा. ढोकळा फाफडा जिलेबी परत हे असे सँडविच पिझ्झा बर्गर सगळे तुमका आयटम मिळतात. आणि टेस्ट असा भारी वाटला. दोन्ही आम्ही जे घेतला ना त्याका दोघांकाही टेस्ट होती मस्त वाटला. रिकमेंडेड आहे म्हणजे तुम्ही हय जर येता असता हय थांबू शकता. हे बघा. आणि चाय पण जबरदस्त. असा पण नाही की चाय तर एक नंबर मिळाली जशी आम्ही ह्याच्यात पिलेला ना आपली महाबळेश्वर का तशी चाय वाटली मस्त वाटली. आणि हय समोरच इमॅजिका त्या साईड काय इमॅजिका बघा. आणि आता वाजत इले ते बघा 5 अकडी. आणि हा मगल चिक्की वगैरे हा चिक्कीमध्ये काय हा काय बघूया. बाबूचं लक्ष नाही तसं जातंय अकडी. चिक्की वगैरे सगळा. हे बघा ही आपल्या गावाडता मावा चिक्की. आपण ना काही अकडी तकडी गेला ना तर ही घेऊन येतो. चिक्की मस्त लागता. 120 MRP 100 कुछ कम करके दो ना. हे चिक्की चांगली असते. हे बघा आता हे चिक्की घेतोय आपण. हे बघा एक आपण हॅझलनट घेतलाय. हॅझलनट 170 आहे आणि ही 120 आहे. ते बघा आता सगळं घेऊन झाला. माका हवी होती ती चिक्की पण मिळाली. हॅझलनट तो पण फ्लेवर चांगलो आणि मलाईचं पण चांगलो. आता गाडी उघडूया. त्या साईड हां या साईडने जा. बाय बाय. अरे बघा हे ना एकाची बघा पेट्रोल संपला आणि एका तो त्याका ढकलता. स्पीड बघा का. हे बघा स्पीड का आणि ओव्हरटेक करतो. आणि जावनी गाडी काढली एक पोरगी तसंच वाटला. आणि मगाशी स्पीड त्यांचा बहु कळ होतो म्हणून खास तुमका दाखवू गेला. ओव्हरटेक बिलटेक करत ते बघायचे कुठला गाडी येता म्हणून नाही तर ओव्हरटेक केला नाही असते. फुल एंटरटेनमेंट करतात मागासपासून आमका. बघूनच आमका मजाच वाटली. आता बघा पाय केवढं आडवे बिडवे झाले तर भीती. अशी मित्राच्या साथ खरंच बघितली ना एवढी. तर हे बघा मस्त सुकी मच्छी आहे छानपैकी. आणि इकडे पालखी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी माका वाटतं हे पंढरपुरात गेलेली पालखी असणार. सुकी मच्छी खूप आहे. ऐकलं पंढरपुरात गेलेलीच पालखी एकादशीत गेलेले. खायचं गावीला आमका माहित नाही. खायचं गाव नाही माहिती. सुकी मच्छी सुकटा भरपूर खात होता. समजलं असता खयचं तरी बँक पुढे काय किती मच्छी खूप. जिकडे कोणतरी ह्या असतो समुद्र किनारो वास भारीची लोक खूप मच्छी खातात वाटाकडे सुकी मच्छी.
आणि याकडे आता खूपच दुकान एवढी दुकानं कधी नसतं खयच म्हणजे असं मी एवढी तरी दुकानं बघले ना आमच्या देवगडात पण एवढी दुकानं नसते जेवढी आमका होय सुक्या माशांची दुकानं दिसतात काही काहीतरी ना म्हणजे असाच समुद्र किनाऱ्याचं काहीतरी चार पाच तर येतो आणि आता सनसेट होईल आणि आमका NH66 वचाक आमका 19 किलोमीटर होता 19 किलोमीटर म्हणजे टोटल 40 किलोमीटर तर 21 किलोमीटर आम्ही इला मध्ये थांबलेला नाश्ता करू त्याच्यामुळे जरा लेट झालो चिकल्याक भूक लागली ना आमच्या स्वर का भूक लागलेली बाबूला भूक लागलेली त्याच्यामुळे आम्ही थांबला कारण तो दुपारी जेवलो नव्हतो पावट्याची उसळ जेवीत कसो ह्या किती खाल्लाय काय तो हापडा जलेबी आणि आणा जरा ते का वाईट वाटतं माऊ आणि दिदी काकांका मामाक सोडून इलो त्याच्यामुळे आणि त्याचे मित्र आता जरा खायचो म्हणजे असा लहानपणापासून जायचो पण तेवढा खेळा बिळा जायचो नाही खाली कारण लहान होतो ना आता जरा चांगला समजाक लागला मित्र मैत्रिणी आम्ही लवकर जून मध्ये लवकर घेऊन येतो का मुंबई मैत्रिणींबरोबर आणि मित्रांबरोबर खेळा आणि पोळी चला जसं जसं काळोख पडतलो तसं काय आम्ही नंतर पण दाखवू शकणार नाही जेवढं तुमका कधी नाही ते आम्ही अशा टायमिंगला निघाला आम्ही असे निघत नाही आम्ही रातोरात निघतो रातोरात आणि पहिले सकाळीच निघायचा मग याड होतो सकाळीच निघायचा संकेत तर हा चला 4 वाजता आमका उठून घेऊन ये आणि पोचवी कधी रात्री दुसऱ्या दिवशी 4 वाजता तेव्हा रस्ते पण तसे होते पण आता किती तास दाखव आपल्या काय दाखव बघा 7 तास दाखव म्हणजे 7.5 तास दाखवता आम्ही मध्ये फक्त जेवक थांबतो आता जग पण आमका म्हणजे आम्ही घेऊन येणार घराकडे काय घेऊन येला तर दाखवणार नाही तुमका बघूच लागतो व्हिडिओ नाही तुला पण नाही मी तरी कुठे बघितलं तुम्हीच काय या दोघांना आता खाल्लं असता तरी जिरांदे नंतर खाऊचे विषयी जेवणाचे मग नंतर इकडे पण एक जोशी वडेवाले आहेत आम्ही थांबलेला ना ते पण जोशी वडेवालेच होते पण मस्त होत टेस्ट या पहिला हा मराठी माणसाचा पण नंतर मस्त आहे दिवसा प्रवास करताच नाही ना तर मस्त तुमका काय काय बघू मिळतात आम्ही रातोरात प्रवास करता ही झोपलेली असं दिसत तर काय नाही आणि इमॅजिका आम्ही मागच्या टाइमला मे महिन्यात तिकडे गेला ना मुंबई साठी जून मध्ये तेव्हा थंयच आम्ही थांबलेला जरा पुढे पुढचं हॉटेल थंय ना आमका कायच दिसला नव्हता इमॅजिका आणि आज आमका इमॅजिका दिसला थंय म्हणजे आमका समजला बाबा हा इमॅजिका हा माका पण खोपोलीत नाही लाव संकेत हो खोपोलीत ना हा इमॅजिका खोपोलीतच आहे ना डोंगर बघ ना कसा आणि एकदम उंच डोंगर अगदी आता तर धुक्यामुळे कशा धुरामुळे कदाचित दिसत नसतील व्यवस्थित सुक्या मच्छीवाले परत वावेगाव एवढे कसे सुके मासे काय कळत नाही कारण अकडे ओले मासे येत नसतील म्हणून बिचारी लोक सुके मासे खात असतील चला हे बघा आता आम्ही हायवे बाहेर पडताव NH66 आणि खायचं या खैला ही काय माहितीये का काय म्हणतात दादा Take the second left onto National Highway 548A, National Highway 66. हॉटेलांवर पण काय दिसत नाही काय खयचो गाव तो आमका समजत नाही वाकण फाट्यावर आता लक्षात ठेवायचं वाकण फाट्यावर आतमध्ये गेला तर डायरेक्ट तुम्ही पनवेलच्या नंतरच बाहेर पडणार तकडे नाही वाकण फाट्यावर तुम्ही अकडनं आत गेलास ना की डायरेक्ट तुम्ही त्या हे का खोपोली ना गो हो खोपोलीच्या हा तकडनं मग एक टोल भरलास की सुसाट हा होय माझ्या लक्षातच नाही सुसाट गेलास पनवेल पर्यंत मागच्या टायमाक आम्ही आणि हा आहे आपला NH66 वर्षानुवर्ष चालत आलेला NH66 चालतच आहे Continue on National Highway 66 for 150 kilometers. चला आता आहे ना आपल्या गावचा सरळ काय दागत संगमेश्वर पर्यंत संगमेश्वर बस स्टॉप पर्यंत मानगावच्या CNG पंपार इला जाताना वाटते तकडे महानगर गॅसचो पण मोठो CNG पंप ऑनलाईन वालो पण तो त्या साईड का पडता मुंबईक जाणाऱ्यांका तो बरो
आपल्या कैसलो पंप माहिती होतो, त्याच्यामुळे आपण काय त्यांना परत मन्ना जाऊन तकडे जायत राहला नाही. तर हय मस्त पैकी भरूया. आणि हा बघा 300 किलोमीटर राहला, 7 वाजता 7:30 तास दाखवता. सीएनजी काय कमी नाही ह्या झालो नाही, पण आता कसं आता भरला की मग आता मध्ये बघत राहू नको. डायरेक्ट जेवक थांबता लावणार तर ताकद डायरेक्ट स्ट्रेच करायची गाडी, त्याच्यानंतर बघू. राईट की लेफ्ट तिकड ना हा बंद आहे अजून. तर बघा आपण आता कशेडी बोगद्याच्या इकडे पोहोचला आणि 2 आहेत ना, एक येणार एक जाणार. तर आपण एकच चालू त्याच्यातनच येणारे जाणारे गाडी पास होतो. आणि इकडे सगळे ना म्हणजे कामगारांची या गेलेली आहेत इकडे, म्हणजे जे बोगद्याचा निरास्त्याचा काम करतात ना सगळे लोक शेड बीड बांधून एक वर ठेव ना, एक वर वाईट नको काळोख झाला ना. तर इकडला अजून पूर्ण झाला नाही काम, हो चालू ताकदच प्लॅस्टर वरचा पुढे नाही म्हणजे तुमका इले इले असा वाटक भारी. नंतर तुमका लक्षात येऊ काय, अरे हा तर मुंबई गोवा हायवे. हा मग लगेच तुमच्या स्वप्नांचं चुराडो करणार नाही करूची वाटतं, असाच ठेवतील वाटतं. लाईटी लावून प्लॅस्टर मारला नाही त्यांनी. बाबू कसं काय भारी कशेडी घाट उतरा चढाक आणि उतराक आपल्या जवळजवळ 45. आता आपण बोगद्यात शिरलाव बरोबर 7:47 का 7:47 आपण शिरलाव. आता बाहेर कधी पडता बघूया. आता श्रावणी कंटिन्यू कर, रागान बघू नकोस. मध्ये कशा बोला काय आपल्या पहिलं कशेडी बोगदो म्हणजे कशेडी घाट चढून उतराक ना जवळजवळ 1 तास लागायचो. 45 मिनिटं ते 1 तास. पण आता तास आपल्या 5 ते 6 मिनिटात अंतर कापता. तू बोललीस की जास्त मोठं पण नाही जास्त छोटं पण जास्तच मोठं आहे. मोठा आहे रे, भरपूर आहे मोठा. 5 ते 6 मिनिटाचं बघूया. आता आपण 7:47 का शिरला आतमध्ये, किती वेळ लागतो तो बघूया. श्रावणी म्हणजे एक जर तुम्ही 80 जो स्पीड ठेवला तर किती वेळ लागत तुमका. त्याच्यामुळे मीटिंग केला नाही किती वेळ वाचता ना श्रावणी. होय तर 1 तासाचं होतं या सांगते काय 1 तास वय होत, कारण कशेडी घाट तुमका माहिती आधी चढायचो नंतर तेवढंच उतरायचो. GPS signal lost. लॉस्ट होणारच होतोय बघ. सिग्नल पण लॉस झाला म्हणजे काय बघा सपलो. 47 का शिरलाव आणि 49 का बाहेर पडला, म्हणजे 47-48 3 मिनिटात बोगदो पार. चला आता जेव थांबू ना ते दाखवतो तुमका डायरेक्ट. आता जवळपास 8 वाजते त्याच्यात 7:51 झाले. तर मित्रांनो आता पोचलाव चिपळूण मध्ये, आणि चिपळूण मध्ये आपण आता हय सीएनजी भरतलाव. आणि हयच आता ती बघा ती थांबली आहेत ना, तर ते गाडी लावतलाव. आणि आता आपण हय जेवून घेऊया, कारण वाजले 8:30 आणि बाबू मग 8 वाजल्यापासून 8 वाजताचा टाइम बघितो आणि 8 वाजल्यापासूनच सांगता पप्पा जेवूया ना, पप्पा जेवूया ना. तर मी आपण ठरवलेलं की चिपळूण मध्ये जेवायचा. तर आता चिपळूणला सीएनजी भरूया होय, कारण आपले गाडी पण हे बघा कमी झाले ना त्याच्यामुळे. प्रेशर बरो हा बघा. आणि हय रेट असा 82.40. चिपळूणात रेट असा 82.40. बघूया आता किती बसता. 2-3 गाडी होते शिल्लक, बघूया. तर श्रावणी आता या शोधू गेला. ते पॅड त्या पिशवीत काय दाबा पुढे ही बघ आईकडनं जवळ. बाबू ती पिशवी काढ, पार्सल काढ त्यातले. हा ते नाही आतमध्ये आहे ना, अजून एक असणार बा आतमध्ये. तर आम्ही आता थांबला होय चिपळूणात. तर सीएनजी भरला आणि हे जरा पुढे बघा हे चौकच ही मोठी लाईट असताना हा बघा त्यांका डबो मिळालो. धार मारून येते. हे बघा आम्ही आता आणला मेथीचे पराठे मस्तपैकी. हे बघा आणि त्याच्यावर आम्ही खाताला हे बालाजीचे फ्लेमिंग हॉट चिप्स. खावा खावा. कैसन कशा आल्यात. सकाळी उठान बनवलंय लवकर आहे बघ. काम मम्मीने बनवले.
मी पण नाही बनवले आणि पप्पाने पण नाही बनवले, दिले आहेत ते. मस्त पैकी आता रेटूया. तर हे बघा आपण आता चिपळूणच पोचला. रात्रीचे वाजले 9. चिपळूणात पोचलाय बघा. आणि चाय बघत होता एक अमृततुल्यवाला होतो तो बंद होतो, पण अशी आमका अमृततुल्य नको होती अशी. चाय काही नाही, अमृततुल्यच पिऊ बरी हो अशा ठिकाणी. अशा ठिकाणी ना बघूया आता खाई मिळाले तर पिऊया. दाखवता येईल नाही कारण त्यासाठी रवला अर्धा त्या ब्रिजच्या यासाठी कामी आहे, म्हणजे पत्रे बित्रे लावलेले आहेत ना त्याच्यामुळे दाखवता येत नाही व्यवस्थित. चिपळूण शहर. या माणसा वाटेत दुसरा काय दिसत Making U-turn, then turn left तरी onto National Highway 66. अर्ध्या तासावर सीएनजी होत. अर्ध्या तासावर Continue on National Highway तरी पण 66 for 2 kilometers. सीएनजी कंटाळा दिलो आमका बघा अक्षर वैतागला. चला बघूया काहीतरी चाय मिळता काय. तरी मग काय सकाळ झाली का? हे बघा आता आपण ना संगमेश्वर धामणीत आहो. तर सीएनजी कशाक भरता आपण, कारण आहे ना आपण आता देवरुख मार्गे जातला आणि वाटोळमध्ये बाहेर पडतला, कारण नाही तर जर लांजा मार्गे गेला असता तो रस्तो एकदम खराब आहे. संगमेश्वरचा बस स्टॉप आहे ना, आपण ह्या घ्यायचो ना. आता जाताना लेफ्ट घेऊन आपण निघतला. पण आधी जरा कॉफी विफी काहीतरी घेऊया आकडी मस्तपैकी. किती बसता बघूया, कारण एकच काहीतरी गाडी खाली झालेली, जास्त काय बसायचो नाही. 2 किलो बसलो तरी पण 82.40 रुपये रेट आहे संगमेश्वरमध्ये. तरी प्रेशर हा 200 जो असा. ते बघा इथेच आपण आता कॉफी आणि चहा घेतोय. किती आले ते बघा कॉफी पिऊया. जाऊ नको हा. नाही होय थांबतंय. कुठे जाऊ नको ते वर नको. हा आहे वरती दिसतच बघ किती होत बघ. हो आहे मित्रांनो, मस्त मिळता कॉफी वगैरे बघा. तर हे बघा आता 154 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 150 किलोमीटर राहिलेला आणि 3:51 दाखवता. पेट्रोल ना तो सावळांपासून ते आम्ही आता चांगल्या हा वरतीनं सावळा घातलेली होती तेव्हापासून तो आता एकदम सुधरेपर्यंत आम्ही बघितला हो. तर यानंतर लेट रात्री ह्या चालू नसतात. आणि हे बघा अगदी वरती ड्राईव्ह इन म्हणून रेस्टॉरंट आणि बार अगदी एकदा काहीतरी आम्ही इथे जेवायला येऊच. समजलंय आता समजलंय आम्ही. आता असं प्लॅन करू गयो की 8 वाजता हय पोचायचा. होय चला मित्रांनो निघूया. या बघा हायवेच्या बाजूक जा. ही रेल्वे स्टेशन आधी काय होती ती आमका दिसलीच ना, आता दिसाक लागली. ती बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे वरती. म्हणजे ही आधी पण अशीच होती आणि आता सुधरवल्याने ना तेव्हा ती दिसाक लागली बघा. मगाचा खायचा डबा बघा थंडी लागतं बंद कर रे थोडं कमी कर. तर या बघा मित्रांनो आता या संगमेश्वरीला जर तुम्ही सरळ Turn गेलास left ना, onto Sangameshwar जो Devruk रस्तो दिसता ना ह्या Sakarpama. तुमका असाच मिळतला लांजापर्यंत. त्याच्यामुळे गावात येतास तर ह्यो रस्तो घेवा. तो आपला हायवे सोडा. हायवे सोडायचो. होय संगमेश्वर बस स्थानक असं लिहिला ना तो बाजूचा रस्तो घ्या. देवरुख साखरपा मार्ग आहे बघा. आम्ही कोणा घेऊन जायत नाही ना. धाव दिलो मला तो यालच मी बघून. कोणाक पण कसं न्यायचं अनोळख्यांका असतो ना तो ह्यो कोणा माहितीया ड्रायव्हर कंडक्टर सारखंच तरी या. पण आमच्याकडे जागा मेन म्हणजे जागा नाही आमच्याकडे ना. आम्ही बापिया मला सांगितलाच नसता आमका भीतीच वाटता खरं सांगूचा. म्हणजे आम्ही बियाणच कोणाक घेत नाही. ते सुसू टाइम आहे एका छोट्या वासराचा. त्याला रस्त्यातच मुतायचं आहे. सगळी गाडी अकडनं येतो. चला तर आपण आता डायरेक्ट दाखवूया खय बाहेर निघतो राजापुरात. वाटूळ मध्ये बाहेर पडतो. वाटूळ हा म्हणजे थैना बाहेर पडतो आपण राजापुरातच पडतो. ती कन्फ्युजिंग करतोय संकेत मला खूप. मी काहीतरी चांगलं बोलायचा प्रयत्न केला तर मग हा मला कन्फ्युज करतो. असाच आहे मी
ते चला बघा आता मित्रांनो, आता आपण बाहेर पडला आणि तुमका सांगते साधारण आतमध्ये ना एक 10 ते 15 किलोमीटरचा रस्तो फक्त थोडं खराब मिळतो तुमका आणि नंतर Take the पूर्ण next रस्तो left मस्त. onto National Highway 66. आणि आपण काही बाहेर पडलो माहितीये काय, विलवडे रोड आहे ना, विलवडे स्टेशन, तिकडे आपण म्हणजे बाहेर पडतो त्या रस्त्यात. आणि आपलं आणि मुंबई आता गोवा फक्त highway. NH 66 वर आणि Continue 66 on किलोमीटर National Highway remaining. 66 for 16 kilometers. आणि आता आपले टाइम दाखवता 12:58, पण आम्ही जामसंडची लोकेशन टाकली आहे. बघूया आता किती वाजता पोहोचतो ते. 12:58 दाखवता. हे बघा फायनली आपण पोहोचलेलो आहोत 12:30 वाजता. मध्ये ते ह्या काहीतरी आडव्या पडला ना, तर श्रावणी जरा उचलूक चांगलं वाट झालेली आहे. चल गेट उघड चल. आणि आता ही बघा वाट झाली आकडी भारी. फायनली आपण 12:30ला पोचलेलो आहे. बरोबर टाइम. मस्त येईल म्हणजे थांबा आणि एवढे जेव नाही, केका काही तेका. झोपाक नको की काय नको. हो पेट्रोल पंपावर किंवा काय. हे बघा कंदीलनी लावलेले तसेच आता काढू घेते. आणि हे काहीतरी बरोच बदल झालेलो हा. काढत नाही. हा आकडे देव दिवाळी झाल्याशिवाय काढत नाही. आणि मोठे माणूस झोपले ते बघा, दिसता तुमका काय माहिती. जड झालो हा.